हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागील विवेचनात आपण महाभारतातील प्रमुख प्रसंग पाहिले आदी पर्वामधील. आजही आपल्याला आदी पर्वातील काही प्रसंग पाहावयाचे आहेत. काही जन्माच्या पार्श्वभूमी सुद्धा पाहावयाच्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडचे कायदे आजही त्या कायद्यावर कसे आधारित आहेत हेही आपल्याला लक्षात येईल. म्हणून मूलभूत स्वरूपाचा एक श्लोक सांगतो. श्लोक कोणाचा आहे हे सांगत नाही, आपण ज्ञानी आहात त्यामुळे आपल्याला कदाचित माहित असेल, पण सुरुवातीला सांगतो आणि नंतर त्याचं विवेचन करून आजच्या विषयाकडे वळतो. एतद्देश प्रसूतस्य सकाशात दग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथ्व्या सर्व मानवाः. मानव धर्मशास्त्र या पुस्तकामध्ये जे काही विवेचन केले त्यातला हा एक महत्वाचा श्लोक आहे. ऋषी म्हणतात एतद्देश प्रसूतस्य, या देशामध्ये जी विकसित झालेली आमची वैदिक भारतीय हिंदू संस्कृती आहे त्याला एतद्देश प्रसूतस्य सकाशात दग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथ्व्या सर्व मानवाः. केवळ भारतातल्या मानवासाठी नाही तर विश्वातल्या मानवासाठी शिक्षण देणारी ही आमची ज्ञान प्रणाली आहे. आणि हे शिक्षण घेतल्यामुळे मनुष्याला मनुष्यत्व प्राप्त होते. ते मनुष्यत्व प्राप्त करायचं असेल तर त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. मग भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं? म्हणाले 4 वेद, 4 उपवेद, 6 आस्तिक शास्त्र, 6 नास्तिक शास्त्र, 18 पुराण. सांगायचं तात्पर्य असा कितीतरी प्रचंड ग्रंथ बांधणार आहे. पण त्यातल्या त्यात रामायण आणि महाभारत याला आमच्याकडे इतिहास ही संज्ञा आहे. आणि इतिहासाच्या संदर्भामध्ये आमच्या ग्रंथकारांनी काय केलंय याविषयी आमच्याकडची इतिहासाची व्याख्या आपल्या समोर थोडक्यात ठेवतो. धर्मार्थ काम मोक्षानाम उपदेश समन्वितम पूर्ववृत्त कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सिद्ध व्हावेत याच्यासाठी, 4 आश्रम सिद्ध व्हावेत याच्यासाठी, 4 परमेश्वराकडे जाणारे मार्ग कळावेत याच्यासाठी आणि 4 वर्ण कळावेत यासाठी ज्यांना कोणाला स्वतःच कल्याण करून घ्यायचंय त्यांनी या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करावा. आणि त्यातल्या त्यात इतिहास म्हणून महाभारताचा आणि रामायणाचा अभ्यास करावा. म्हणजे त्यांना भारतीय संस्कृतीची मूलतत्व कळतील आणि मानवी जीवन कशाच्या आधारावर उभं राहतं तेही कळेल. कायदे कसे निर्माण झाले याविषयीची सुद्धा निरनिराळ्या ठिकाणची उत्पत्ती आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आज मी एका कायद्याच्या संदर्भात कशी उत्पत्ती झाली याविषयीचं थोडक्यात वर्णन करणार आहे. पहा, या ठिकाणी मी जे सांगतोय ती कथा एक महाभारतातलीच आहे बर का. एक राजा आहे आणि त्या राजाकडे राजधानीत राजाच्या महालात चोरी झाली
आणि चोर त्या ठिकाणाहून मुद्देमाल घेऊन पळाले. सैनिकही त्याच्या पाठीमागे लागले आणि त्या चोरांनी पाहिलं सैनिक तर आपल्या जवळ येत आहेत, काय करावं. तर ते एका आश्रमामध्ये शिरले आणि आश्रमामध्ये ते आलेलं धन जे आहे तिथं टाकलं आणि आश्रमाच्या पाठीमागे जाऊन लपले. राजसैनिक त्या आश्रमात आले, आश्रमाची सगळी झडती घेतली. ते जे चोर चार लपले होते त्यांनाही पकडलं आणि ज्या ऋषींच्या त्या आश्रमामध्ये ते धन सापडलं त्या ऋषींनाही पकडलं. बऱ्याच वेळा आमच्याकडचे काही राजे हे थोडेसे विचार न करता वागणारे होते. त्यापैकी हा एक राजा आहे, आता नाव घेऊ नये. त्या राजाने या पाचही जणाला फारसा विचार न करता, चार तर चोर होतेच, पण यांच्या आश्रमात माल सापडला. ते मौन व्रत धारण करून होते, त्यांचं नाव आहे मांडव्य ऋषी. चोरासगट संन्याशालाही फासावर चढवलं. आमच्याकडे फासावर चढवण्याच्या त्या काळात निरनिराळ्या प्रकारच्या योजना होत्या. यांना जे फासावर दिलं तो प्रकार होता, फास म्हणजे असा सूळ उभा आहे, त्या सूळावर त्याला मांडी घालून बसवायचं आणि गुदद्वारातून खाली त्या सूळ वर गेला पाहिजे, अशा प्रकारची ती शिक्षा. त्या पाचही जणांना त्या सूळावर बसवलं. 4 जणांचे प्राण गेले, परंतु एकाचा प्राण जाईच ना, ते त्या सूळावरच मांडी घालून तपश्चर्याला बसले. 4-6 दिवस निघून गेले. त्या 4 चोरांचं काय करायचं ते विल्हेवाटे लावली, पण यांचा काही प्राण जाईना. म्हणून राजाला वर्दी दिली की असं असं झालंय, एकाला जे सुळावर दिलंय तो काही मरत नाही, तो त्याही ठिकाणी शांत बसलेला आहे, कुठल्याही प्रकाराने शिव्या देत नाही, बोलत नाही, स्वतःच्या तपश्चर्य मध्ये ध्यानामध्ये मग्न आहे. असं म्हटल्यानंतर राजाने त्यांना सुळावरून काढण्याची आज्ञा दिली, पण सुळावरून काढता येईना म्हणून सूळ कापण्यात आला आणि तसा सूळ घेऊन ते त्या ठिकाणाहून राजाला काही न बोलता निघून गेले. कारण शिक्षा देणारा आमच्याकडे कोण आहे, हे आमचं शास्त्र असं म्हणतो की तो यमधर्म आहे. यमधर्माने शिक्षा दिली, राजा हा हे माध्यम आहे. आणि त्यामुळे त्या ऋषींनी राजाला काही न बोलता ते निघून गेले. आणि कालांतराने ज्या वेळा देह सोडला त्यावेळा यमधर्माच्या दरबारामध्ये ज्यावेळा यांचा नंबर आला त्यावेळा यमधर्माला त्यांनी विचारलं की तुम्ही मला ही शिक्षा का दिली. माझ्या जीवनामध्ये मी एकही चूक केली नाही, मी तपस्वी आहे, माझं जीवन मी धर्माला अनुकूल अशा प्रकाराने जगत होतो, तर तुम्ही मला का शिक्षा दिली. त्याला त्यांनी सांगितलं मागील जन्मामध्ये तुम्ही एका साळुंकीला धरून तिच्या पंखामध्ये तुम्ही सुया टोचलेल्या होत्या, काटे टोचलेले होते, त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागली. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात, या पद्धतीने जसं आहे थोडं धर्माचं आचरण केलं तरी आम्हाला मोठ्या भयापासून मुक्तता होते. मग अपराध केल्यानंतर अपराधाची शिक्षा झालीच पाहिजे म्हणून तुम्हाला शिक्षा झाली. त्यावेळेला मांडव्य ऋषींना तो प्रसंग आठवत नसल्यामुळे त्यांनी विचारलं त्यावेळेला माझं वय काय होतं, तर ते म्हणाले तुझं वय 8-9च्या दरम्यान होतं. मग मांडव्य ऋषींनी यमधर्माला शाप दिला आणि सांगितलं की वयाच्या 14व्या वर्षीपर्यंत बालक जे काही करतो त्याची त्याला कुठल्याही प्रकाराने सजा होता कामा नये, कारण तो अज्ञानी आहे, बालक आहे आणि त्यामुळं त्याच्याकडून घडलेल्या गुन्ह्याला शिक्षा होऊ शकत नाही. आणि मग किती वयापर्यंत होऊ शकत नाही, तर म्हणाले 14व्या वयापर्यंत होऊ शकत नाही. तुम्ही माझा अपराध 8व्या वयाचा असताना ही मला शिक्षा दिली, त्यामुळं मीच तुम्हाला आता असा शाप देतो की तुम्हाला पृथ्वीवर जाऊन जन्म घ्यावा लागेल आणि तोही जन्म मोठ्या कुळात होणार नाही, तर विदुराच्या कुळामध्ये जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला.
आणि तीच व्यक्ती पुढे विदुर या जन्माने या रूपाने जन्माला आली. त्या विदुराची जन्माची कथा पुढे येणार आहे. पण मांडव्य ऋषीच्या मुळे यमधर्माला मिळालेला शाप आणि त्या शापामुळे प्रत्यक्ष यमधर्माला हस्तिनापुराच्या या गादीमध्ये असलेल्या याच्यात जन्म यावा लागला. तो जन्म कसा झाला काय नाही, ज्यावेळा पांडवांच्या वडिलांची वगैरे कथा येईल त्यावेळा मी सांगेन. आता आपल्याला जे मागे भाग जो झाला होता त्या भागाचा थोडासा आढावा घेऊन पुढे विषय करायचा आहे तो असा की यामध्ये आंबा नावाची जी कन्या आहे, जिला भीष्माचार्यांनी आणलं आणि सोडून दिलं शाल्वाकडे, कारण तिने सांगितलं शाल्वावर माझं प्रेम आहे. शाल्व म्हणाला मी स्वीकारणार नाही, माझे सांगितले म्हणून धावता आढावा घेतोय, मी स्वीकारणार नाही. त्यावेळा ती भीष्माचार्यांच्याकडे आली. तिने भीष्माचार्यांनी स्वीकार करावा अशा प्रकारचा आग्रह तिने धरला. पण भीष्माचार्य म्हणाल मी प्रतिज्ञाबद्ध आहे, तू जर हे आधी सांगितलं नसतं आणि माझ्या भावाशी लग्न झालं असतं तर मी त्याबद्दल कुठल्याही प्रकाराने तक्रार केली नसती, संसार तुमचा चालू राहिला असता. पण तू हे सांगितल्यामुळे मी आता माझ्या भावाबरोबरही तुझं लग्न करणार नाही आणि मीही लग्न करणार नाही तुझ्याशी. मग तिने त्यांचे जे गुरु आहेत परशुराम यांच्याकडे जाऊन सांगितलं. परशुरामाचं आणि भीष्माचार्यांचं अनेक दिवस पर्यंत युद्ध झालं पण भीष्माचार्य पराभूत झाले नाहीत. शेवटीला परशुरामाला माघार घेऊन जावं लागलं आणि मग परशुरामांनी प्रतिज्ञा घेतली इथून पुढच्या काळात मी क्षत्रियांना सुद्धा माझ्या जवळची विद्या देणार नाही, कारण ते भीष्माचार्यांसारखे उदंड असतात, गुरुची आज्ञा पाळत नाही. त्यांच्या दृष्टीने म्हटलं बरं का. पण भीष्म स्वतः जी आज्ञा पाळली नाही ती त्यांनी आधीच प्रतिज्ञा घेतलेली होती जन्मभर ब्रह्मचर्य पालनाची, म्हणून ते यावेळा गुरुची आज्ञा पालन करू शकत नव्हते. खैर, पण मला आता त्याच्या खोलात जायचं नाही. मग आंबेला सांगितलं की तुला तर भीष्माला मारण्याचं सामर्थ्य या जन्मात येणार नाही, तपश्चर्या कर. आणि मग तिने तपश्चर्या केल्यानंतर तिला द्रुपद राजाच्याकडे जन्म येईल आणि त्या जन्मामध्ये तू भीष्माचार्यांचा वध करशील अशा प्रकारचा साधारणपणे आशीर्वाद दिला. पण जन्म सुरुवातीला स्त्रीच्या रूपाने होईल, नंतर पुरुषत्व प्राप्त होईल अशा प्रकारानेही ती भविष्यवाणी झालेली होती. द्रुपदाला कन्या झाली, तिचं नाव शिखंडिनी ठेवण्यात आलं. पण राजाला माहित होतं की ही कालांतराने पुरुष होणार आहे, म्हणून शिखंडी नाव ठेवलं. तरी तिला बालपणापासूनच पुरुष वेश धारण करून पुरुषाप्रमाणे तो वाढवलं. आता द्रुपदासारखा एक पराक्रमी राजा आणि त्याची कन्या म्हणतो आता ती पुरुष याच रूपाने वाढवल्यामुळे लग्नाची वेळ आली त्यावेळेला त्या कन्येचं लग्नही झालं, पुरुषाचं लग्न झालं. याचा अर्थ ती स्त्री होती, स्त्रीचं लग्न स्त्री बरोबर झालं. ज्या वेळेला ती राजकन्या द्रुपदाच्या घरी आली आणि एकांताची वेळ आली, आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या दोघांच्या मिलनाची वेळ झाली, त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की हा पुरुष नसून स्त्री आहे. आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये जसं कैकेयीकडे मंथरा नावाची दासी कुठून आली तर तिच्या माहेरून आली, त्यामुळं कन्येला एकटं सोडत नसत तर तिच्या बरोबर तिच्या काही दासी येत असत. त्या दासीच्या माध्यमातून की तुम्ही भयंकर स्वरूपाचं माघात केलेला आहे, माझं लग्न तुम्ही एका मुलीबरोबरच दिलंय, म्हणजे द्रुपदाने आपल्याला फसवलं असं त्या राजकन्याने आपल्या वडिलांना सांगितलं. त्यामुळं वडील सैन्य घेऊनच निघाले द्रुपदावर चाल करण्यासाठी.
बाहेर थांबले, पण मुलीच्या शब्दावर कशाला विश्वास ठेवावा. आपण आपल्या पद्धतीने काहीतरी तपासावं म्हणून काही स्त्रिया काही मुद्दाम त्या शिखंडीकडे ठेवण्यात आल्या. त्याचं काय झालंय मी सांगतो. त्याच्या आधी मधल्या काळात काय झालं ते सांगतो. ज्या वेळेला हा प्रश्न शिखंडिनीवर ओढवला, त्यामुळे आपल्या वडिलांना काही नसता माझं लग्न हिच्याबरोबर लावून दिलं म्हणून राग आला. आपला आता काही होत नाही तर आपण जीव द्यावा म्हणून ही शिखंडिनी जीव देण्यासाठी आणि ती सुनाकर नावाच्या एका यक्षाच्या आश्रमाजवळ जाऊन रडत बसली. तो सुनाकर नावाचा यक्ष तिच्या जवळ आला आणि ती रडत असलेली स्त्री पाहून तिच्याबद्दल तिला त्याला दया आली आणि विचार तुझं काय झालं सांग. आता आपल्याकडे या कथेचे पद्धती असं येतील, पण मी बोला जाणार महाभारतात जशी कथा आली आहे तसं आपल्या समोर सांगतोय. त्याच्याविषयीच विश्लेषण जरी करायचं झालं तर मी पुन्हा करीन. त्यांनी खरी अडचण सांगितली की असं झालेलं आहे. तर सुनाकर्णी सांगितलं की तुझा सासरा येऊन जाईपर्यंत मी तुला माझं पौरुष देतो, तू पुरुष होशील जा. आणि सुनाकर्णाचं पौरुष घेऊन ही शिखंडी होऊन राजधानीत आली. आणि ज्या वेळेला मी मघा म्हटल्याप्रमाणे त्या राजकन्येच्या दासींनी येऊन शिखंडीला पाहिलं, शिखंडीशी काय व्यवहार करायचा तो केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हा तर अत्यंत तेजस्वी पुरुष आहे. म्हणून आपल्या राजाला जाऊन सांगितलं की तुमच्या कन्येलाच अक्कल नाही, तो तर तेजस्वी पुरुष आहे. म्हणजे आता शिखंडिनीची तो शिखंडी झाला होता. आता आपले व्याही बाहेर आले हे कळल्यावर राजा स्वागतासाठी गेला. तोपर्यंत ही बातमी सगळं होऊन गेलं होतं. मग तुम्ही कसे काय आला न कळवता. तर ते म्हणाले सहजच या ठिकाणाहून मी चाललो होतो म्हणून तुमची भेट घ्यावी म्हणून आलं. मग व्याही आले, भेट झाली, गप्पा गोष्टी झाल्या, 8-10 दिवस राहणं झालं आणि राजा निघून गेला. आता आपला सासरा निघून गेल्यानंतर हा शिखंडी सुनाकर्णकडे जाण्यासाठी निघाला. त्याला तिकडे काय गडबड घडली होती ते सांगतो. तिकडे अशी गडबड घडली की याच काळात यक्षांचा जो प्रमुख आहे त्याचं नाव कुबेर, आपल्या सगळ्यांना माहितीये. कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष आहे. तिथं अलकापुरी ही नगरी आहे. इंद्राच्या नगरीला अमरावती म्हणतात. आणि इंद्राचा जो खजिनदार आहे ज्या ठिकाणी राहतो तिला अलकावती म्हणतात. त्या अलकावती म्हणजे यक्षांचा प्रमुख असलेला हा कुबेर या आपले जे सरदार आहेत त्यांची पाहणी करण्यासाठी आले असताना सुनाकर्ण काही स्वागतासाठी आला नाही. यक्षाला आपलं कुबेराला राग आला आणि त्याने बोलून सांगितलं सैनिकांना की त्याला बोलवून आणा. तो यायला घाबरत होता पण नाही लागलं म्हणून यावं लागलं. राजा आलाय म्हटल्यावर सरदाराला यावं लागतं. त्या पद्धतीने सुनाकर्ण यक्षाजवळ आपलं कुबेराजवळ आला आणि तो स्त्री झालेला होता. कारण पुरुषत्व त्याला दिल्यामुळे याला स्त्री रूप प्राप्त झालं होतं. तर कुबेराने त्या सुनाकर्णाला शाप दिला की आता तुला तो शिखंडी मरेपर्यंत स्त्रीच राहावं लागेल. मला न विचारता असे उपद्व्याप तुम्ही का करता. सरदार आणि राजाला विचारून काय करायचं ते करावं अशा पद्धतीचा व्यवहार करू नये. पण आता केलायस, तुझ्याकडून चूक झालीये, तर आता त्याला जन्मभर पुरुष राहू द्या असं सांगितलं आणि कुबेर निघून गेला. आणि याचं काम झाल्यामुळं 8 दिवसांनी हा या सुनाकर्ण नावाच्या यक्षाकडे स्त्री झालेल्या त्या स्त्रीकडे आला आणि म्हणाला माझं स्त्रीत्व मला द्या, तुमचं पुरुषत्व तुम्ही घ्या. त्यावेळा त्यांनी सांगितलं की सगळी गडबड झाली. यक्षाने तुझ्यासाठी पुरुष आपलं कुबेराने तुझ्यावर एका अर्थाने वरदान केलंय आणि मला शाप दिलाय
की तू मरेपर्यंत मला आता स्त्रीच राहावं लागणार आहे. लक्षात घ्या, आपल्याकडे मानवी जीवनापेक्षा यक्षाचं आयुष्य 10 पट 15 पट जास्तीने असतं. म्हणून हजारो वर्ष त्याला जगायचं असल्यामुळे यांचे 100 वर्ष त्याला काहीच वाटायचे नाही. तर शिखंडी मरेपर्यंत तो स्त्री राहणार आणि शिखंडीला पुरुषत्व प्राप्त झालं. म्हणून महाभारताच्या पहिल्याच अध्यायामध्ये शिखंडीचं वर्णन करताना तो पराक्रमी पुत्र आहे असंच वर्णन केलंय. म्हणजे जे पराक्रमी आहे त्याचं, तो स्त्री नाही, आता पुरुष झालेला आहे. आणि म्हणून महारथींच्या मध्ये शिखंडीची महाभारतातल्या गीतेच्या पहिल्या अध्यायातच वर्णन करताना शिखंडीचं महारथी असं वर्णन केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य की अशा रीतीने शिखंडिनीची शिखंडी झाली, पण ती मुळात आंबा आहे आणि भीष्मांचा सूड घेण्यासाठी जन्माला आली आहे. आणि आंबा हेच भीष्मांच्या मृत्यूचं कारण होणार आहे, हे आपल्याला महाभारतीय युद्धाच्या वेळा पाहायचं आहे. त्यामुळं ही कथा या ठिकाणी पूर्ण करतो आणि पुढच्या प्रसंगाकडे वळतो. आता आपल्याला जे पाहायचंय ते हा जो चित्रवीर्य आधीच मारला गेला युद्धामध्ये गांधर्वांच्या बरोबर युद्ध करताना, आणि विचित्रवीर्य राजा झाला आणि त्याला ह्या 2 राण्या मिळाल्या. आपल्याकडे हा एका अर्थाने शास्त्र सिद्धांत आहे. जे कोणी बारकाईने महाभारताचं अध्ययन करतील त्यांच्या हे लक्षात येईल की एखादी गोष्ट ज्यावेळेला आपल्याला आयती मिळते, त्या आयत्या मिळालेल्या गोष्टीचं चीज बऱ्याच वेळेला 99% होत नाही. त्या ठिकाणी आळशीपणा येतो. आज सुद्धा इतिहासाचं अवलोकन केलं आणि निरनिराळ्या पुरुषांच्या कथा ऐकल्या, चरित्र पाहिली, तर आपल्याला लक्षात येईल की 99.99 जे मोठे झाले त्यांना बालपणी मोठ्या प्रमाणावर कष्ट सहन करावे लागले. जया अंगी मोठेपण तया यातना कठण. एखाद्या दगडाची मूर्ती व्हायची असेल तर त्या मूर्ती होण्यासाठी त्या दगडावर छिन्नीनी मारावं लागतं. तसं ज्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर कष्टाचे प्रसंग आले, त्याच्यातून पुढे जात जात 99% माणसं मोठे होतात. श्रीमंत घरातली माणसं मोठी झाली की फार कमी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांना अनेक गोष्टी आयत्या मिळालेल्या असतात. मग तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा, सावरकरांचं चरित्र वाचा, कुठल्याही थोर पुरुषाचं चरित्र वाचा, टिळकांचं वाचा, त्यांच्याही जीवनात सर्व प्रकारच्या उपलब्धी बालपणापासून होत्या असं दिसत नाही. मग ते विवेकानंदांचं वाचा की आणखी कुठल्या महापुरुषाचं चरित्र वाचा, त्यांना संकटातून जावं लागलं. म्हणजे दगडाला जसं छिन्नीने मारल्यानंतर त्याची मूर्ती तयार होते, तसं अनेक प्रकारचे कष्ट सहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त होत असतं. जे कष्ट भीष्माचार्यांना पडले, आई विना राहावं लागलं, कर्तृत्व स्वतः घडवावं लागलं, ते कष्ट या आरामात असलेल्या विचित्र वीर्याला भोगावे लागले नाहीत. भीष्माचार्यांसारखा प्रतिज्ञित राज्याचा मोह न ठेवणारा, राज्याची पूर्णपणे धुरा वाहणारा, राज्याची एकही इंच भूमी इकडे तिकडे न होऊ देता भूमीचं रक्षण करणारा असा रक्षक मिळाल्यामुळे हा विचित्र वीर्य आपल्या स्त्री उपभोगामध्येच रममान राहिला आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याच्यातून समाप्ती होत असते. त्याप्रमाणे या विचित्र वीर्याला 7 वर्षाच्या आतच क्षयरोगाची बाधा झाली. लक्षात घ्या, विषय सुखाच्या अधीन लागलेल्या प्रमाणापेक्षा जास्त विषय सुख घेणाऱ्या व्यक्तीचं काय होतं ते या विचित्र वीर्याच्या चरित्रावरून आपल्याला लक्षात येईल. नाव त्याचं विचित्र आणि वीर्य आहे.
पण तो नंतर 6-7 वर्षाच्या आतच वीर्यहीन झाला आणि क्षयरोग होऊन त्याचं निधन झालं. आता या ठिकाणी भीष्माचार्य आणि भगवान श्रीकृष्ण यांची थोडीशी तुलना करू इच्छितो. तो विषय आणखी तुलनात्मक आपल्याला पुढे पाहायचा आहे. भीष्माचार्यांनी आपल्या सावत्र आईचा मुलगा गादीवर बसावा म्हणून आणि त्याच्या माझ्या मुलानंतर ती गादी मागू नये म्हणून ब्रह्मचर्य पालनाची भयंकर स्वरूपाची प्रतिज्ञा घेतली. आता प्रश्न निर्माण होतो, ज्या कारणासाठी प्रतिज्ञा घेतली ते कारण संपलं. आईचा मुलगा म्हणजे आपला सावत्र भाऊ अपत्यहीन रीतीने मरण पावला, गादीला वारस झाला राहिला नाही. प्रतिज्ञेचं काही प्रयोजन आहे का हो? तसा विचार केला तर जर भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा मोडली असती तर भीष्माचार्यांना लोकांनी दोष दिला असता का? लक्षात घ्या, दोष देणारे दोन्ही बाजूने असतात. म्हणून तर समर्थांनी सांगितलं, ओक जैसा लोकांचं जे बोलणं आहे त्या ओकाळी लोक जैसा ओक अशा प्रकाराने लोक बोलत असतात. परंतु प्रतिज्ञेचं काही कारण राहिलेलं नव्हतं. तरी सुद्धा भीष्माचार्यांनी सांगितलं की मी जी प्रतिज्ञा घेतली ती प्रतिज्ञा मी मोडणार नाही. त्या काळात मान्य असलेला एक प्रघात होता. अशी जर अडचणीची स्थिती उत्पन्न झाली तर तिच्या दीराकडून किंवा भाव्याकडून पुत्र प्राप्ती करून घेणं याला नियोग पद्धती असं म्हणतात. त्या नियोग पद्धतीचा अवलंब करायचा ठरवला. भीष्माचार्यांनी सांगितलं, नियोगासाठी सुद्धा मी माझं ब्रह्मचर्य सोडणार नाही. नाईलाजाने जे काही मागे घडलं ते भीष्माचार्यांना सांगावं लागलं. मागे काय घडलं त्यांच्या जन्माची कथा मी नंतर सांगेन. पण पराशर ऋषी आणि ही मत्स्यगंधा नंतर योजनगंधा झाली आणि सत्यवती हे नाव ठेवण्यात आलं. तिला जो पराशर ऋषींच्याकडून पुत्र झाला होता त्याचं नाव कृष्णद्वैपायन. आता लक्षात घ्या, त्यांना कृष्णद्वैपायन का म्हणतात? कृष्ण रंगाने काळे होते म्हणून पाण्यात नाव पण ठेवलं नाही. आणि दुसरं द्वैपायन म्हणजे द्वीपावर त्यांचा जन्म झाला होता म्हणून. आणखीन एक नाव आहे कृष्ण बादरायन. बदरी म्हणजे बोरीच्या वनामध्ये त्यांचं बालपण गेलं म्हणून. म्हणून बादरायन असो कृष्ण द्वैपायन असो, ही त्यांची जी दोन नाव आहेत त्याला त्यांनी आणखीन एक विशेषण लावलं पुढच्या काळात स्वकर्तृत्वाने. त्यांना आम्ही वेदव्यास म्हणतो. त्यांची आता आपल्याला त्यांची 3 नावं लक्षात आली असतील. एक कृष्णद्वैपायन, दुसरं बादरायन व्यास बादरायन आणि तिसरं कृष्णद्वैपायन आहे आपलं वेदव्यास. वेदव्यास का म्हटलं त्यांना तर लक्षात घ्या, आता गुरुपौर्णिमा जवळच येणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये ती गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त त्याचाही थोडक्यात उल्लेख मी या ठिकाणी करतो. महाभारतामध्ये प्रभू रामचंद्रांनी हनुमंताचं वर्णन करताना असं म्हटलं की हनुमंत ज्या पद्धतीने बोलतो आहे त्यावरून असं लक्षात येतं की त्याचा वेदाचा अभ्यास असला पाहिजे आणि तो सामवेदाचा ज्ञाता असला पाहिजे. आता सामवेदाचा ज्ञाता मगाची चर्चा मी पूर्ण काही ऐकली नाही, पण त्या चर्चेतून मला जे लक्षात आलं ते हे लक्षात आलं की सामवेदाच्या गायनामुळे
किंवा वेदांच्या ऋचांचं गायन केल्यामुळे ज्या पद्धतीने ऋषीच्या किंवा गुरुच्या मुखातून ऋचा येतात आणि त्याच पद्धतीने पुढे ते शेवटपर्यंत गायन होतं, त्यामुळे भाषा शुद्ध होते. मग ती संस्कृत असो, मराठी असो, की तुमची आणखीन कोणती मातृभाषा असो, भारतातली किंवा जगातली कुठली भाषा असो, ज्याला संस्कृत जमलं, ज्याने वेदांचं पाठन केलं, त्यातल्या त्यात सामवेदाचं पठन केलं, त्याची जगातली कुठलीही भाषा असली तरी ती तो शुद्ध रूपात म्हणू शकतो, इतकं त्या संस्कृत ऋचांच्या मध्ये सामर्थ्य आहे. पण तो माझा आत्ताचा विषय नसल्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाही. व्यासांच्या लक्षात असं आलं की वेद विस्कळीत आहे. आपल्याकडे नुसतं विज्ञान म्हटलं तर काही लक्षात येतं का? नाही लक्षात येत. आम्हाला सांगावं लागतं रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मग भौतिकशास्त्र असं म्हटल्यानंतर म्हणजे त्या विज्ञानाचं क्लासिफिकेशन करावं लागतं, त्याची रचना करावी लागते, विषयाप्रमाणे त्याचे भाग पाडावे लागतात. तसा आधी सगळा वेद एकत्र असल्यामुळे विषयाप्रमाणे व्यासाने त्याची रचना केली. व्यवस्था करतो तो व्यास, म्हणून वेदांची व्यवस्था त्यांनी केली. परिणामाच्या आपल्याला शिष्याला ऋग्वेद दिला, तर ऋग्वेदाचा विषय काय आहे? ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे ज्ञानाचा विषय आणि निरनिराळ्या देवतांच्या स्तुतींच्या ऋचा या ऋग्वेदामध्ये आहेत. सामवेदाच्या सामवेदामध्ये यज्ञक्रिया, यज्ञ कसा करायचा, यज्ञवेदी कशी असली पाहिजे याविषयीचं वर्णन आहे. ते एका शिष्याला गायनाचा विषय सामवेदात आणि विज्ञान आणि अन्य जे काही सर्व विषय राहिले ते सगळेच्या सगळे अथर्ववेदात, अशी एकंदरीत म्हणजे व्यवस्था लावली. त्यामुळे या कृष्णद्वैपायनांना वेद व्यास ही नावाची संज्ञा मिळाली. आता म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तेही, येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोशिष्टी जगत सर्व, असं जे व्यासांच्या संदर्भात म्हटलं ते याच कारणाने, कारण याच व्यासाने 18 पुराण, 18 उपपुराण, त्याचप्रमाणे ह्या सर्व गोष्टीची व्यवस्था लावल्यामुळं आणि 18 पुराणांच्या संदर्भात जे म्हटलं गेलं तोही एक श्लोक अत्यंत महत्वाचा आहे, तोही सांगतो. म्हणजे महाभारताचं सुद्धा रहस्य त्यामध्ये आहे. अष्टादश पुराणेषु व्यासश्च वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. 18ही पुराण लिहिण्याचं उद्दिष्ट काय आहे? तर मनुष्य जीवनाला हे कळलं पाहिजे की दुसऱ्याला त्रास दिल्यामुळे पाप होतं आणि दुसऱ्याला मदत केल्यामुळे पुण्य मिळतं. तर बाबांनो, तुम्ही दुसऱ्याला त्रास देऊ नका, तर मदत करा म्हणजे तुम्ही पुण्यवान व्हाल. हा संदेश आमच्या या सगळ्या ग्रंथांचा आहे असं आपल्याला लक्षात येईल. सांगायचं तात्पर्य की या पद्धतीने मी इकडे जे आहे कशासाठी हा विषय मांडला, तर तिने सांगितलं की माझा आणखीन एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे कृष्णद्वैपायन व्यास. आणि व्यासांचं नाव घेताच भीष्माचार्यांना अत्यंत आनंद झाला की व्यास हे आपले बंधू आहेत, हेही त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांच्या माध्यमामधून या 2 राण्यांना जी संतती होईल तीही अत्यंत तेजस्वी होईल, यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. अशा प्रकारचा भाव भीष्माचार्यांच्या मनात आल्यामुळे, आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की भीष्माचार्य आणि सत्यवती यामध्ये 4-5 वर्षाचंच अंतर आहे. ती सावत्र आई असली तरी वयाने फार